वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. तर आपण इथे एक प्रश्न आणि एक धडा अशी सिरीज चालवलेली आहे आणि बाकीचे सुद्धा आपले लेक्चर आहे त्याचे लिंक आहे त्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील. तर या लेक्चरमध्ये आजच्या भागामध्ये आजचा आपला प्रश्न आहे अर्थशास्त्र या विषयाशी रिलेटेड आणि दारिद्र्य संकल्पना यावर आधारित हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न आपण आज डिटेलपणे अभ्यास करणार आहोत. ह्या ज्या संकल्पना आहेत त्या परीक्षाभिमुख समजून घेणार आहोत. आजचा प्रश्न तुमचा क्लिअर झाला तर यावर आधारित इकॉनॉमिकचे 7-8 प्रश्न आहेत ते आरामात तुमचे सुटतात. मध्ये आपण निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय आणि सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय ते डिटेलपणे समजून घेणार आहोत. त्याचे इम्पॅक्ट काय होतात त्यावर आधारित कन्सेप्च्युअल प्रश्न विचारले जातात इकॉनॉमिक्समध्ये. ग्रुप बी एक्झाम असो, एमपीएससी प्रिलिम्स असो किंवा ग्रुप सी एक्झाम असो. याशिवाय सरळ सेवा परीक्षा आहे त्यामध्ये सुद्धा हा डेटा तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. आणि या विषयाशी संबंधित जे काही पीडीएफ आहे ते तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, त्या टेलिग्रामवर चॅनलवर याची पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होईल. याशिवाय आधीच्या सुद्धा पीडीएफ आहेत त्या तिथेच टाकलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला तिथेच मिळतील. स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करू शकता. शिवाय या चॅनलवर आपण डेली काय करत असतो, पोस्ट हे एक सेक्शन आहे. या सेक्शन मध्ये दररोज PYQ घेत असतो. PYQ किंवा ज्या काही करंट रिलेटेड माहिती वगैरे असतील, नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला युट्यूबच्या पोस्ट या सेक्शन मध्ये मिळून जातील. तिथे तुम्ही चॅट सुद्धा करू शकता, बोलू सुद्धा शकता आणि दररोज तुम्हाला प्रश्न पोल स्वरूपात आणि वोट स्वरूपात सुद्धा सोडवता येतात. तर हा एक बेनिफिट आहे युट्यूब कम्युनिटीमध्ये. पोस्ट सेक्शन मध्ये त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. जे काही महत्वाचे लेक्चर वगैरे आहेत त्याच्या लिंक आहेत, मग मराठी ग्रामरचे असो, जीएस संबंधित असो किंवा डेली आपण शॉर्ट्स वगैरे अपलोड करत असतो. डेली जीएस संबंधित शॉर्ट आहे किंवा ऍग्रिकल्चर संबंधित शॉर्ट आहे किंवा इंग्लिश ग्रामर संबंधित शॉर्ट आहेत ते आपले शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याचे सुद्धा लिंक तुम्हाला किंवा तिथे मिळून जातील किंवा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील जेव्हा तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब कराल आणि बेल आयकॉनला हिट कराल तेव्हा. थोडक्यात माहिती. चला तर मग आता वेळ न गमावता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. तर प्रश्न बघा काय आहे. इकॉनॉमिक संबंधित अर्थशास्त्राशी रिलेटेड एमपीएससी प्रिलिम्सचा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या. यामध्ये ABC असे 3 विधाने दिलेले आहेत. त्यामध्ये निरपेक्ष दारिद्र्याचे अविधान सांगते निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. बी विधान सांगते सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. आणि सी विधान आहे दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. असे 3 विधाने दिलेले आहेत आणि नंतर पर्यायी ऑप्शन दिलेले आहेत की यामध्ये कोणते विधाने वरीलपैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत किंवा आहे किंवा आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले त्यामध्ये 1 मध्ये सांगितलंय A आणि B, 2 मध्ये सांगितलंय B आणि C, 3 मध्ये सांगितले A आणि C आणि 4 मध्ये सांगितलेले वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते आपण आता अनालिसिस करू आणि शेवटी या प्रश्नाचं उत्तर काढू. आता तुम्हाला निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय संकल्पना आहे, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे आणि याचा एन्व्हायरमेंटवर काय इम्पॅक्ट होतो ते सगळं आपण इथे बघणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्हालाच प्रश्नाचं उत्तर आपोआप येईल. चला तर मग सुरुवात करूया. ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणू शकता, संपूर्ण दारिद्र्य किंवा तुम्ही त्याला निरपेक्ष दारिद्र्य असं सुद्धा म्हणू शकता. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय किंवा संपूर्ण दारिद्र्य म्हणजे काय यातून तुम्हाला काही गोष्टी सुचतात का? तर बघा, जेव्हा एखादा व्यक्ती आहे किंवा एखादं कुटुंब आहे त्याच्याकडे जीवनावश्यक गरजा कुठल्या आहेत आपल्या, अन्न वस्त्र निवारा, ज्याच्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही अशा, आणि त्याच्यानंतर आरोग्य सेवा येतात आणि मग त्याच्यानंतर शिक्षण वगैरे येते. तर ह्या ज्या जीवनावश्यक गरजा आहेत यासाठी किमान साधन संपत्ती नसते किंवा त्या गरजा भागू शकत नाहीत, त्या अवस्थेला तुम्ही काय म्हणू शकता, परम दारिद्र्य किंवा संपूर्ण दारिद्र्य किंवा निरपेक्ष दारिद्र्य असं म्हणू शकता. बरोबर आहे. आता तुम्हाला समजलं असेल निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय. निरपेक्ष दारिद्र्याच्या संबंधित काही महत्वाचे मुद्दे सुद्धा आहेत. ही दारिद्र्याची अशी स्थिर किंवा सार्वत्रिक संकल्पना आहे जी सर्वत्र देशामध्ये आढळते. सर्व देशांमध्ये एका काळ आहे, म्हणजे पर्टिक्युलर काळामध्ये आपण विचार केला तर काळात किंवा समाजात तिची व्याख्या जवळपास सारखीच असते. संयुक्त राष्ट्रसंघ आहे म्हणजे युनायटेड नेशन आपण असं म्हणतो, आणि जागतिक बँक आहे म्हणजे वर्ल्ड बँक, यांनीही याचे मापन केलेले आहे. आणि त्यांनी काय सांगितलं होतं, दिवसाला जर आपण हे डॉलरचे चिन्ह आहे इथं बघा, 2.15 पेक्षा कमी डॉलर उत्पन्न असणारी व्यक्ती, ही वर्ल्ड बँकने 2022 मध्ये केलेली व्याख्या आहे. तर लक्षात घ्या, ही परम दारिद्र्यात आहे असं समजले जाते. ज्या व्यक्तीकडे दिवसाला 2.15
15 पेक्षाही कमी उत्पन्न असेल, त्या व्यक्तीचं उत्पन्न $2.15 पेक्षाही कमी असेल. आता $1 म्हणजे किती हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि कॅल्क्युलेशन करून $2.15 रुपयामध्ये कन्वर्ट करून कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर एवढे जरी पैसे तो दिवसाला कमवत नसेल तर ती व्यक्ती परमदारिद्र्यात आहे असं वर्ल्ड बँक म्हणते. कधी म्हटलं, ही व्याख्या कधी केली होती? 2022 मध्ये ही व्याख्या केली होती. आणि याच्यासाठी आपण आता समजा एखादा एक्झाम्पल घेतलं की आता मी जसं तुम्हाला सांगितलं ऍब्सोल्यूट पॉवर्टी तुम्हाला समजलेच असेल की संपूर्ण दारिद्र्य किंवा तुम्ही निरपेक्ष दारिद्र्य किंवा परम दारिद्र्य असं त्याला म्हणू शकता. मग मला सांगा, हे परम दारिद्र्य आपण निवारण करू शकतो का? तर हो, निवारण करू शकतो. आता समजा एखाद्याची गरज आहे, अन्न वस्त्र निवारा हे त्याची गरज आहे, त्याच्यानंतर आरोग्य आहे आणि शिक्षण आहे, ह्या बेसिक गरजा आहेत. आणि ह्या जर गरजा एखाद्याला दिल्या किंवा याच्या सुख सुविधा त्या व्यक्तीला दिल्या तर त्याची गरज पूर्ण होऊ शकते की नाही? म्हणजे निरपेक्ष दारिद्र्याचं आपल्याला निर्मूलन करणे शक्य आहे की नाही? हो, शक्य आहे म्हणू शकतो. जसं आता एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला आणखी देते निरपेक्ष दारिद्र्याच्या बाबतीत. एखाद्या ग्रामीण भागातील कुटुंब जेवणासाठी दिवसात 2 वेळेस अन्न मिळवू शकत नाही किंवा घर नाही किंवा कपडे अपुरे आहेत किंवा आरोग्य सेवा मिळत नाही, हे काय आहे? तर परम दारिद्र्य आहे. म्हणजे असं दारिद्र्य आहे ज्याचं आपण निवारण करू शकतो. म्हणजे ते दारिद्र्य संपुष्टात येऊ शकते जेव्हा त्याच्या गरजा कंप्लीट होतील, पूर्ण होतील. आता आपण पाहू सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य ही काय संकल्पना आहे? त्याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतो. रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय? आता त्याची डेफिनेशन पाहू. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे किंवा कुटुंबाकडे समाजातील सरासरी जीवनमानाच्या तुलनेमध्ये, आता इथे तुलना ही संकल्पना खूप महत्वाची आहे, कमी साधन संपत्ती असते तेव्हा त्या अवस्थेला सापेक्ष दारिद्र्य असं म्हणतात. दारिद्र्याला इंग्लिशमध्ये रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतात, म्हणून लक्षात ठेवा. तर बघा, म्हणजेच आपण म्हणू शकतो जीवनावश्यक गरजा काही प्रमाणात पूर्ण होतात पण समाजातील इतरांच्या तुलनेमध्ये जीवनमान कमी असणे त्याला आपण रिलेटिव्हली म्हणजे पॉवर्टी असं म्हणतो, म्हणजे सापेक्ष दारिद्र्य असं म्हणतो. ही जी संकल्पना आहे त्या समाज किंवा काळ किंवा उत्पन्न गटावर आधारित किंवा उत्पन्न पातळीवर अवलंबून असते किंवा त्यानुसार ती बदलते असं आपण म्हणू शकतो. प्रामुख्याने ही जी आहे अशी संकल्पना विकसित देशांमध्ये पाहायला मिळते. अविकसित देशांमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल? निरपेक्ष दारिद्र्य पाहायला मिळेल, कारण तिथे जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याच्यासाठी संघर्ष चालू असेल. परंतु जे विकसित देश आहे त्या देशामध्ये अन्न वस्त्र निवारा ह्या त्यांच्या गरजा भागलेल्या आहेत, म्हणजे निरपेक्ष दारिद्र्याचं त्यांचं निर्मूलन झालेलं आहे आणि आता ते सापेक्ष रिलेटिव्हली पुअर आहेत असं आपण म्हणू शकतो. समजा एखाद्याकडे आपण बघतो, एक उदाहरण घेऊ, दोन्ही व्यक्ती आहेत, दोन्ही व्यक्ती काय आहेत? शहरात राहतात. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 50,000 रुपये आहे आणि अन्न वस्त्र दोघांच्या घरात सारखेच आहे. मात्र एखाद्याचं उत्पन्न 50,000 रुपये आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न 10,000 रुपये आहे. तर हे काय आहे? रिलेटिव्हली म्हणजे पॉवर्टी असं आपण म्हणू शकतो. तो कसा आहे? सापेक्ष दारिद्र्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांच्या अन्न वस्त्र निवारा यात फरक नाही, मात्र त्यांच्या जीवनशैलीत फरक असू शकतो. आणि हेच काय आहे? तर तुलनेने आपण म्हणतो एका गटापेक्षा दुसरा गट श्रीमंत असणे यालाच आपण काय म्हणतो? सापेक्ष दारिद्र्य असं आपण म्हणतो. तर तुम्हाला सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? शहरात एकच कुटुंब आहे, त्यांच्याकडे खाण्यापिण्याची सोय आहे, पण त्यांच्या परिसरातील लोकांकडे, जसं एखाद्याकडे घर असते, दोघांकडे घर आहे पण एखाद्याकडे एक्स्ट्रा काही गोष्टी असतात, जसं गाडी आहे किंवा चांगलं घर आहे किंवा महागडी शाळा वगैरे आहे किंवा ते आरोग्यावर जास्त खर्च करू शकतात, वस्त्रांवर कपड्यांवर जास्त खर्च करू शकतात. म्हणजेच एखादी व्यक्ती त्याच्या तुलनेने त्या व्यक्तीचं किंवा त्या कुटुंबाचं उत्पन्न आहे ते कमी आहे, त्यांचं जीवनमान खूपच कमी आहे, यालाच आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतो. आता दोन्ही संकल्पना क्लिअर झाल्या आहेत. सांगा, सापेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन होणे शक्य आहे का? नाही. सापेक्ष दारिद्र्य कधी ही गोष्टी असल्या तरी मानवी गरजा ज्या आहेत त्या अमर्याद आहेत, मानवांच्या इच्छा आहेत त्या अमर्याद आहेत. जेवढा मानवाला मिळेल त्यापेक्षा तो अधिक अधिक अधिक, कारण ह्युमन टेंडन्सीज तशी आहे म्हणू शकतो. त्यामुळे सापेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणं शक्य नाही, मात्र निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन आपण करू शकतो. अशा प्रकारे आता तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल. आता पुढचा मुद्दा येतो की आता याचा एन्व्हायरमेंटवर काही परिणाम होतो का? तर हो, एन्व्हायरमेंटवर परिणाम होतो. आता तो कशा पद्धतीने होतो मी ते तुम्हाला सांगते. आपण बघतो की दारिद्र्यामुळे नेमकं काय होते? नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर होतो. अन्न, इंधन किंवा निवाऱ्यासाठी झाडे तोडली जातात. समजा आता गॅस कनेक्शन एखाद्याकडे नसेल किंवा तो चुलीवर सगळ्या स्वयंपाक वगैरे करत असेल, तर त्यासाठी आता त्याच्याकडे गॅस कनेक्शनसाठी पैसे नाहीत, मग तो चुलीवर करणार. मग त्याच्यासाठी तो काय करणार? जास्तीत जास्त लाकडे तोडणार. त्याच्यानंतर
त्याला वाटलं त्याचा उद्योग करायचा तर कोळशासाठी लाकडे तोडणार किंवा लाकडं वगैरे तोडून तो त्यातून पैसे मिळवणार. म्हणजे कुठेतरी तो एन्व्हायरमेंटवर डिपेंड राहणार, म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, प्रदूषण सुद्धा वाढ होणार आहे. म्हणजे ती सुद्धा एक अवनती झाली एन्व्हायरमेंटची. म्हणजे पर्यावरणपूरक जे काही उपलब्ध असतात त्याचा काय होणार आहे, अभाव होणार आहे. कारण दारिद्र्यामुळे आपण बघतो की लोकांकडे सौर ऊर्जा आहे किंवा स्वच्छ इंधन यासारखे पर्याय उपलब्ध नसतात. म्हणून काय म्हणतो आपण त्याला, ते कुठेतरी पर्यावरणाची अवनती करत असतात. त्यांच्या अल्पकालीन गरजांसाठी ते दीर्घकालीन काय करत असतात, हानी करत असतात. तात्काळ जगण्यासाठी संसाधनांचा अव्यवस्थित वापर यामुळेच होतो की आणि यामुळे होतो आणि त्यामुळेच आपल्या पर्यावरणामध्ये काय होते, संतुलन बिघडते असं आपण म्हणू शकतो. यामुळे जंगलतोड आहे किंवा मृदा धूप आहे किंवा प्रदूषण किंवा जैवविविधतेचा ऱ्हास अशा समस्या आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये पाहायला मिळतात. आता अशा प्रकारे ह्या संकल्पना तुम्हाला एकदम क्लिअर झाल्या असतील. उदाहरण जर आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये अनेक लोक कुटुंब आहे स्वयंपाकासाठी लाकूड फाटा वापरतात. लोकसंख्या वाढल्यामुळे लाकडाची मागणीही वाढते आणि मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते असं आपण म्हणू शकतो. जंगल कमी झाल्याने मातीचं धूप जास्त होते किंवा पाण्याचे स्रोतही कोरडे पडतात. वन्यजीवांचं निवासस्थान त्यांच्यावर सुद्धा इम्पॅक्ट होतो. अशा प्रकारे एन्व्हायरमेंटची हानी होते. मग आता आपला प्रश्न पाहू. प्रश्न काय होता, आता प्रश्न तुम्हाला समजला असेल. आता तुम्हाला प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. तर निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं पाहू, सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट काय सांगते, दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. हे मात्र कसं आहे, चुकीचं आहे. कारण आपण तर बघितलं की दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी कसं जबाबदार आहे. म्हणजे सी स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल, ए आणि बी अशा प्रकारे. आणि हे उत्तर कशामध्ये दिले, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. अशा प्रकारे हा प्रश्न आपण डिटेलपणे समजून घेतला. आता ह्या संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या तर तुमच्या इकॉनॉमिकचे किती प्रश्न सुटतात. जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्सचे प्रीचे किंवा मेन्सचे प्रश्न बघत असाल त्यावर दारिद्र्याशी रिलेटेड प्रश्न आले तर तुमचे भरपूर प्रश्न यावर आधारित आहेत, ते सुटणार आहेत. अशा प्रकारे आपण हा प्रश्न डिटेलपणे अनालिसिस केला आणि तुमच्या कन्सेप्ट इथे क्लिअर झाल्या असतील अशी मी आशा करते. जी PDF आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. ठीक आहे. भेटूया आपण अशाच नवनवीन प्रश्नांसह कन्सेप्टसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.